आपल्या जगात ना एक असा नियम आहे जो दिसत नाही पण तोच सगळं काही चालवतो. संपत्ती आणि यशापासून ते निसर्गाच्या मोठ्या शक्तींपर्यंत सगळीकडे हाच नियम काम करतो. आपल्याला नेहमी वाटतं की जगात सगळं काही सरासरी असतं, नाही का? म्हणजे एक ॲव्हरेज असतं. पण खरं सांगायचं तर आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी या सरासरीच्या हिशोबात बसतच नाहीत. तर मग चला सुरुवात करूया एका अशा गोष्टीपासून जी आपण सगळ्यांनी शाळेत शिकलोय, पण तिलाच आपण आता चॅलेंज करणार आहोत. आणि ती गोष्ट म्हणजे बेल कर्व्ह. हे समजून घेण्यासाठी ना दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टींची तुलना करून बघूया. एका बाजूला घेऊया माणसांची उंची आणि दुसऱ्या बाजूला लोकांकडची संपत्ती. उंचीचं कसं आहे, बहुतेक लोक सरासरी उंचीच्या आसपासच असतात. असं कधी होत नाही की कोणीतरी अचानक 100 फूट उंच आहे. पण संपत्तीचं जग पूर्णपणे वेगळं आहे. इथे मुठभर लोकांकडे इतकी संपत्ती असते की बाकीचे त्यांच्या जवळपासही नसतात. म्हणजे उंचीमध्ये टोकाचे बदल शक्य नाहीत, पण संपत्तीच्या जगात हेच टोकाचे बदल संपूर्ण चित्र ठरवतात. उंचीचा जो पॅटर्न आहे ना, त्यालाच नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतात. म्हणजे कसं की अनेक छोट्या छोट्या गोष्टींची बेरीज होऊन अंतिम परिणाम ठरतो आणि बहुतेक गोष्टी या सरासरीच्या आजूबाजूलाच घडतात. पण संपत्तीचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. त्याला म्हणतात पॉवर लॉ. इथे ना काही मोजक्या पण प्रचंड मोठ्या घटनाच सगळं चित्र ठरवतात. आणि म्हणूनच इथे सरासरी या संकल्पनेला काहीच अर्थ उरत नाही. आणि गंमत म्हणजे ही काही आजची नवीन गोष्ट नाहीये. याची सुरुवात झाली होती 1800च्या दशकात, जेव्हा विल्फ्रेडो पॅरेटो नावाच्या एका इंजिनियरला पहिल्यांदाच इन्कम टॅक्सच्या रेकॉर्डमध्ये हा विचित्र पॅटर्न दिसून आला. बरं, ही सगळी थिअरी झाली, पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घ्यायला ना आपण एक काम करूया. कल्पना करा की आपण एका कॅसिनोमध्ये गेलोय आणि तिथे 2 खेळ खेळतोय. पहिला खेळ अगदी सरळ सोप्पा आहे, एकदम प्रिडिक्टेबल. याचे नियम असे आहेत की आपल्याला 100 वेळा कॉइन टॉस करायला मिळतो. प्रत्येक हेड्स म्हणजे छापा आला की $1 मिळणार. म्हणजे इथे प्रत्येक जिंकलेली रक्कम फक्त जमा होत जाते. साहजिकच आहे, यात साधारणपणे किती पैसे मिळतील? बरोबर $50. थोडेफार कमी जास्त होतील, पण शेवटी सरासरीच खरी ठरणार. आता चला दुसऱ्या टेबलकडे. इथे खेळ थोडा वेगळा आहे आणि याचे परिणाम तर अक्षरशः चक्रावून टाकणारे आहेत. नियम ऐका. हेड्स येईपर्यंत कॉइन टॉस करत राहायचं. पहिल्यांदा हेड झालं की खेळ संपला. पण प्रत्येक टेल्स म्हणजे काटा आल्यावर मिळणारी रक्कम दुप्पट होत जाईल. तर मग विचार करा, या खेळासाठी किती पैसे लावायला पाहिजेत? काय वाटतं? आणि याचं उत्तर आहे अनंत. हो, खरंच. सैद्धांतिकदृष्ट्या यातून मिळणारा सरासरी परतावा अमर्याद आहे. कारण एक प्रचंड मोठी रक्कम मिळण्याची छोटीशी शक्यता सुद्धा सरासरी या संकल्पनेला पूर्णपणे धुळीस मिळवते. पण मग प्रश्न येतो की अशा विचित्र अनपेक्षित प्रणाली जगात का असतात? याचं उत्तर एका खूप इंटरेस्टिंग संकल्पनेत दडलंय: क्रिटिकॅलिटी. निसर्गातल्या अनेक गोष्टी म्हणजे जंगलं असोत किंवा पृथ्वीचं भूकवच, या स्वतःला अशा एका नाजूक टप्प्यावर आणून ठेवतात जिथे शांतता आणि गोंधळ यात फक्त एका क्षणाचं अंतर असतं. जंगलाच्या आगीचं उदाहरण घेतलं तर हे अगदी स्पष्ट होतं. बघा, जंगल हळूहळू वाढतं, घनदाट होतं आणि एका अशा क्रिटिकल अवस्थेत पोचतं जिथे एक छोटीशी ठिणगी म्हणजे वीज पडली की आग लागते. आणि मग काय होतं? बहुतेक आगी अगदी छोट्या असतात, पण काही इतक्या विनाशकारी ठरतात की विचारता सोय नाही. यालाच सेल्फ ऑर्गनाइज क्रिटिकॅलिटी असं म्हणतात. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? की त्या छोट्या आगीचं कारण आणि त्या विनाशकारी आगीचं कारण एकच आहे: विजेची एक ठिणगी. म्हणजे परिणाम किती मोठा असेल हे कारणावर अवलंबून नाहीये, तर त्या क्षणी ती सिस्टम कोणत्या अवस्थेत होती यावर अवलंबून आहे. तर मग ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय उपयोग? म्हणजे जर जग खरंच या 2 वेगवेगळ्या नियमांनी चालत असेल तर आपण यशासाठी कोणती रणनीती वापरायला हवी? बघा, एका बाजूला आहे नॉर्मल वर्ल्ड, जिथे रेस्टॉरंट किंवा एअरलाईन्ससारखे व्यवसाय येतात. इथे सातत्य महत्त्वाचं आहे, चुका टाळणं महत्त्वाचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आहे पॉवर लॉ वर्ल्ड, व्हेंचर कॅपिटल, यूट्यूब, पुस्तकं लिहिणं. इथे सातत्य नाही, तर तो एक मोठा जबरदस्त आउटलायर शोधणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी चिकाटीनं प्रयत्न करत राहणं हीच एकमेव स्ट्रॅटेजी आहे. व्हेंचर कॅपिटलचं उदाहरण अगदी परफेक्ट आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गुंतवणूक बुडतात. पण इथे बघा, फक्त मूठभर यशस्वी स्टार्टअप्स आहेत जे एकूण नफ्याचा प्रचंड मोठा हिस्सा घेऊन जातात. बाकी सगळे मिळून पण त्यांच्या जवळपास पोचत नाहीत. आणि म्हणूनच हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपण नक्की कोणत्या जगात वावरतोय, कोणता खेळ खेळतोय. तर मग स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा: आपलं करिअर, आपला प्रोजेक्ट किंवा आपली गुंतवणूक कोणत्या जगात येते?
अशा जगात जिथे सरासरीचा नियम चालतो, की अशा जगात जिथे एखादी अनपेक्षित मोठी घटनाच सगळं काही ठरवते? कारण ह्या प्रश्नांचं उत्तर आपली संपूर्ण रणनीती बदलू शकतं.